ये मैदान। 7 स्कोर हमारे उमेश भाई भोईर मनपम चिंचपाड़ा के, उनके साथ मैं आपको लेके चलता हूं इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए। और लाइव थेट प्रक्षेपण प्राप्ति यानी कि इस बार हमारे गोंदड़ी साहब मौजूद है, जीतू गोंदड़ी, उनके नेतृत्व में ये टेलीकास्ट चल रहा है। अंपायर सिग्नल, मैच शुरू। हरिचंद्र जी फड़के और अमोल काले, एक बड़े मियाँ दूसरे छोटे मियाँ। शुरू मैच, पहली गेंद गोंधड़ी की पहली गेंद, इस बीच काले साहब वाइड, देखो दोनों टांगों के बीच का अंतर देखो, वालू की ट्रक घुस जाएगी। पहली गेंद खराब साबित, दिशाहीन भटकी गेंद इसे कहती, ऑफ्टम से ज्यादा ही गेंद बाहर चली गई। राइट आर्म राउंड विकेट से इस बार फुल टॉस गेंद है और गैप में है, एरिया खाली है और इसी के साथ दंदनाता हुआ चौवा डीजे। उद्या 19 फेब्रुवारी जगात भारी आपल्या राजांची उद्या शिव जयंती। इतिहास के पन्नों में राजा सिकंदर हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज ऐसा नहीं, एक ही राजा, जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज। और इस बीच यहां बाउंड्री के साथ समीर गरत ने खाता ओपन किया खुद का और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया 5। पहला मैंडेटरी पावर प्ले, 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। ये फील्डिंग की हुई रचना है। एक कवर पॉइंट है, हम देख सकते हैं, एक पकड़ पॉइंट है, एक शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग है, एक शॉट एक्स्ट्रा कवर और मिड ऑन दायरे के अंदर। एक खिलाड़ी कॉर्नर के क्षेत्र में, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। नेक्स्ट बॉल, फुल टॉस है और बाउंड्री मिलेगी। एरिया इस बार कवर करना लॉन्ग ऑफ के लिए डेंजर है, इसीलिए मैंने सोचा कि बाउंड्री होगी और 4 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। वर्चुअली टीम का स्कोर है 9 बिना कोई विकेट के। विकेट के ऊपर गेंद चली गई है। यहां फुल लेन की एक गेंद जरूर थी, एक सिंगल मिलेगा। लॉन्ग ऑन के फील्डर का बढ़िया क्षेत्ररक्षण, एक सिंगल के साथ वर्च ओले टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 10। दुहेरे अंकड़ा बोर्ड के ऊपर, रात काली उसमें उजाला चमक रहा है। चिंचपाड़ा का मैदान देखिए, इस दूधिया रोशनी में कैसा टकटक दिख रहा है। शॉट ऑफ लेन, दिशा दी गेंद को और गेंद भागे बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा पार, नंबर 4 ठोकम ठोक डीजे। यस, तर यानंतर वाईट बॉल आहे। मॅच होईल ती म्हणजे नितीन 11 कोहली कोपर आणि कोहली आणि त्यांच्या समवेत असेल संघ अंश 11 कोपर। दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, इनिंग नंतर आपण लगेच अंश 11 कोपरा खारगर, दोन्ही कॅप्टन विनंती टॉस सड़िया और बल्ले का अंदरूनी किनार लग चुका है। टप्पा जरूर पीछे था लेकिन टाइमिंग बेमिसाल हुआ नहीं है और इसी के साथ ये ओवर हुआ खत्म। और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड के ऊपर रन बन चुके 15 बिना कोई विकेट के नुकसान पे वर्चे ओले टीम का स्कोर। डीजे
बघा चेंडू जर गेला असेल लगेच दुसरा घ्या. स्कोर 24-24. और रत्नदीप पाटिल की अगली बॉल एक दमदार छक्का या रोहित घरत के बल्ले से. इस बार जोरदार हिट करने गए थे लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं. स्लिम डाउन के क्षेत्र में गेंद बॉलर ने जाकर गेंद को स्वयं उठाया. तब तक बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर दिया लेकिन 1 रनों के साथ वर्चुअली टीम का स्कोर आगे जा रहा है उमेश भाई 25-25. बिना कोई विकेट के नुकसान पे तेज तर्रार भागीदारी चल रही है. 12 पे इस बार देखा जाए समीर घरत खेल रही, रोहित घरत 11 पे खेल रही. राइट आर्म राउंड विकेट से एक बार फिर से हवा में गेंद, लेकिन क्या लॉन्ग ऑन लपकेगा कैच? लपक लिया लॉन्ग ऑन के फील्डर ने, बढ़िया कैच. पहला झटका वर्चुअल टीम को और बल्लेबाज बैक टू द आउट मिस्टर समीर घरत. एक 12 रनों की उम्दा पारी खत्म हो गई है. 2 बाउंड्रीज, एक सिंगल और एक ट्रिपल के साथ इस बार समीर घरत बैक टू द डगआउट. डीजे संतोष पवार साहब, सभी उनके साथीदार यहाँ मौजूद हैं, उन सभी का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं. छिंजपाड़ा के तीसरे गेंदबाज मिस्टर यश केनी. यश केनी के सामने इस बार स्ट्राइक के ऊपर है रोहित घरत जो 11 पे खेले. एक छक्का, एक बाउंड्री, एक सिंगल के साथ. और एक बार फिर से शॉट. थर्ड मैन मौजूद है, रन मिलेगा नहीं लेकिन अभी रन होएगी लगता है. भागना चाहिए, क्या रन मिलेगा? नहीं, लेकिन लॉन्ग ऑन के फील्डर का बढ़िया बैकअप. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है. टीम का स्कोर रुका हुआ है 25 के घर में. 1 विकेट के नुकसान पे वर्चुअल टीम का स्कोर. सभी दर्शक इस बार देखा जाए इस आरआर ट्रॉफी को देख रहे. शानदार जानदार और जो नियोजन, एक मिड विकेट है, एक लॉन्ग ऑन है, एक लॉन्ग ऑफ है, एक डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी तैनात है सीमा रेखा के नजदीक. एक डीप स्क्वायर लेग शॉट ऑफ लेन थी और इस बार यहाँ पुल करने गए थे लेकिन खास संपर्क हुआ नहीं. गेंद और बल्ले के बीच मिलेंगे. इस गेंद के ऊपर सिंगल. स्कोर जाएगा 26 पे स्कोर. बाहुबली नितिन 11 कोहली बनाम अंश 11 कोपरा खारगर टीम. दोनों कप्तान को सूचित टॉस करने के लिए हाजिर हो जाए. एक बार पंच किया गेंद को कवर के क्षेत्र में, फील्डर वहां मौजूद है. एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है. स्कोर है 26-27. और प्राप्ति लाइन ने मुझे लगता है तंबू बम्बू यहाँ ही खड़ा कर दिया है. मजा है. और वो एक उनके जीतू गोंदड़ी के उनका सांबा और ये वाइड होगा. खराब गेंद. जहां जाते हैं कहते हैं ना अचानक बजाएंगे तो लाइव वालों को प्रॉब्लम होता है, उनको उधर कट मारेंगे. शॉट है, 4 रन सामने, डाउन द ग्राउंड. इट्स 4 रन. बाबा 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 घुमाइला घुमाइला तो बाहर. हाँ, और इस 4 रन के बदौलत उमेश भाई स्कोर 32-32. ये देखो ये मार रहा है और स्कोर जाएगा उमेश भाई छक्के के साथ 38 पे स्कोर जा चुका है. इस बार देखा जाए तीसरी ओवर की अंतिम बॉल थी ना, उसका समापन छक्के के साथ किया. तो मानो ये जो वर्चुअल टीम का स्कोर बन चुका है 38 पे. और एक साइड से रोहित घरत ने अपने बल्ले से 2 छकड़ी, 2 बाउंड्री और 2 सिंगल के साथ 22 पे खेल रहे हैं. और मेरे हिसाब से उन्होंने 12 गेंदों का सामना किया.
10 गेंदों का सामना किया और अच्छी तरह से बल्लेबाजी टीम के लिए शानदार योगदान दिया है। आने वाली आखिरी 6 गेंदें शेष है। पारी का जिसे हम स्लॉग ओवर कहते हैं, डेथ ओवर कहते हैं, ये हनामारी का ओवर है और इस ओवर में मारधाड़ वाला ये ओवर है, लास्ट में ब्लास्ट। लेकिन सुनील स्पोर्ट चिंतपाड़ा के गेंदबाज कौन होंगे? आपके देवांश 11 चिंतपाड़ा टीम के आखिरी गेंदबाज कौन होंगे? मानव। और आखिरी गेंदबाज जो है उनकी 6 गेंदों के ऊपर बल्लेबाज वर्चुअल के कितने रन इकट्ठा करेंगे, ये भी इंपॉर्टेंट बात है। क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों, इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट आज लोकप्रिय बन चुका है। रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महाकुंभ मेला चल रहा है, महासंग्राम चल रहा है, डे नाइट मैचेस चल रहे हैं। मार्च महीने तक नाइट मैचेस है। यही मौका है, शोले पिक्चर का एक डायलॉग था ठाकुर साहब का, लोहा घर में मार दो हथौड़ा, नींदे बींदे खत्म करने का मार्च तक। आखिरी 6 गेंदे, लास्ट ओवर। मानव पाटिल और मानव पाटिल के सामने अक्षय भगत, अक्षय भगत राइटी बल्लेबाजी। यस, अक्षय भगत गॉन, 1 रन बना के वापस जा रहे हैं। दूसरा विकेट वर्चुअल टीम का 38, लॉस ऑफ 2 विकेट दीजिए। बचना ऐ हसी। सैतीस मिनट घड़ी के अंदर कुमार घरत पहली दफा गेंद को खेलेंगे। लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी, गेंद कितनी आगे फेंकी देगी है। बल्लेबाज ने बल्ले का चेहरा जरूर खोल दिया था, ओपन किया था, लेकिन गेंद वहां से इस बार देखा जाए निकल गई सीधी विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं मिलेगा। 4 गेंदे शेष अभी तक, अंतिम ओवर है, शेवटचं षटक। मानव पाटिल एक बार फिर से स्क्वायर लेग के ऊपर चौका, 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन पार। इस बार फील्डर रुक गया था गेंद के ऊपर, लेकिन गेंद ने उछाल ली सीमा रेखा के पार। नंबर 4। जब भाई साथ हो। लास्ट में ब्लास्ट इंपॉर्टेंट नहीं, कुमार ने खाता खोला। ये लॉब की हवा में कैच मुश्किल है, नोमैंस लैंड में गेंद गिर चुकी है, लेकिन बैकअप पीछे है। इस बार रोहित गरज स्ट्राइक के ऊपर, लेकिन गेंदें बची हुई इस ओवर की मेरे हिसाब से कुमार भाई, यहाँ उमेश भाई 2। क्या 2 गेंदों के ऊपर रोहित कैसा आक्रमण करेगा या गेंदबाज मानव पाटिल उन्हें रोकेगा? रन बन चुके वर्चुअल टीम का स्कोर 43, लॉस ऑफ 2 विकेट। और गुड शॉट, लेकिन क्या चाहिए, ये देखिए रास्ते में खड़ा था और पिच को इस बार टर्न जरूर किया था। रत्नदीप ने कैच को लपका और एक बड़ी मछली जाल में फंस गई है। वर्चुअल टीम का एक जबरदस्त हिटमैन खिलाड़ी मिस्टर रोहित घरत बैक टू द डगआउट, लेकिन टीम के लिए उम्दा लाजवाब पारी। रनों का योगदान दिया 11 गेंदों में, 2 सिक्सर 2 4 है और कई सिंगल रन है। गुड बैटिंग रोहित, शानदार परफॉर्मेंस दिखाया टीम के लिए। एक सलामी बल्लेबाज भी। मनीष पवार की तरफ से 500 रुपए का इनाम स्वप्निल के लिए। छक्का मारेगा तो छक्के की बात दूर रही, बॉल मिस हो गई और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में हैप्टे करके बॉल थी।
ओवर की समाप्ति, यानी कि आप देख सकते हैं इनिंग हुई खत्म, पूर्वांग खत्म हो चुका है और 4 ओवर के समाप्ति के बाद वर्चुअली टीम का टोटल स्कोर पहुंचा है 43 और जीतने के लिए यहाँ देवांश 11 चिंचपड़ा टीम को चाहिए 24 बॉल और 44 यानी कि 44-11 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में ही। अरे एकच वादा, अरे एकच वादा, एकच आमचा वासू शेठ दादा, एकच वादा, एकच आमचा वासू शेठ दादा। बघा अंश 11 कोपरा तसेच बाहुबली नितीन 11 कोल्ही दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच विन करण्यासाठी कृपया स्टेजवर यायचंय। अंश 11 कोपरा विरुद्ध बाहुबली नितीन 11 कोल्ही, जर कुठे कर्णधार आले असतील तर कृपया टॉच विन करण्यासाठी यायचंय। पुढचा सामना आपलाच होणार आहे। ओके ओके डीजे। तो इस बार देखिए ये नियति स्पोर्ट आयोजित आरआर ट्रॉफी को ढेर सारी शुभकामनाएं। ये दिल्ली से ये थेट प्रक्षेपण देख रहे हमारे हिमांशु एंटरप्राइजेस के मालिक, एक जबरदस्त खिलाड़ी और रायगढ़ एसोसिएशन के सल्लागार सम्माननीय रविदादा भोईर, एक जबरदस्त मराठी कमेंटेटर और जबरदस्त एक भजनी गायक आदरणीय सत्यवान म्हात्रे जी, संदेश जी म्हात्रे, ब्रह्मा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, हेमंत मडवी, ये सभी थेट अपनी राजधानी दिल्ली से मैच देख रहे हैं। उन सभी का हार्दिक और उन्होंने वासुसेठ भोईर साहब को ढेर सारी शुभकामना दी टूर्नामेंट के लिए। उन्हें विनती है कि जल्दी आप अपने घर अंदर आइए, हम आपका इंतजार कर रहे हैं। मात्रे साहब जीतने के लिए 44 का पीछा करना है और माइक्रोफोन के ऊपर बदलाव सुनिए। जगदीश दादा पाटिल, मेहरबान नारौली, इन सुमधुर मराठी की कमेंट्री और क्रिकेट की कहानी। 44 का पीछा, इस बार रन इकट्ठा करना है देवांश चिंचपाड़ा को, रन रोकना है वर्चुअली टीम को। हॅलो, बघा अंश 11 कोपरा, जर कुठे कर्णधार आले असतील तर कृपया टॉच विन करण्यासाठी यायचं आहे। बाहुबली नितीन 11 कोल्ही संघाचा कर्णधार इथे आलेला आहे। अंश 11 कोपरा, नेक्स्ट मॅच तुमचीच आहे। टॉच विन करण्यासाठी कृपया स्टेजवर यायचं आहे। हॅलो, थँक्यू सो मच पाजी। चला फिल्डिंग लावा वर्चवले संघ, जास्त वेळ नको। खेळाच्या उत्तर पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर टीम वर्चवले संघाने 43 धावा केल्या। हॅलो, तसेच बघा कोली गावातील एक मान्यवर व्यक्ती केव्ही नाईक, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे। केव्ही नाईक, कोली गावातील मान्यवर व्यक्ती कृपया केव्ही नाईक यांनी सुद्धा इथे स्टेजवर यायचं, अशी आयोजकांची आपल्याला विनंती आहे। चला, ज्या मान्यवरांना आपण इन्व्हाइट केलं त्यांनी या मंचावरती स्वागत असेल आपला। देवांश 11 चिंचपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये विजय भोईर आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण राकेश भोईर। ही ओपनिंग प्लेयर जोडी एकूण तुम्हाला 44 बनवायचे आहेत, म्हणजे 11ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये कायम ठेवायचे। गोलंदाज पाहतोय पहिलं षटक रोहित घरत, विजय भोईर स्ट्राइक वरती। मॅच इज ऑन।
पहिलाच बॉल अगदी पायामध्ये होता. वा, चांगला, अगदी थोडासा लेगस्टम होता. रोहित घरत यांना पाहतोय पॉवर प्लेचं एकमेव षटक. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला कॅच होता. हलकसा अपील पाहायला मिळाला. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहिला. लेग बायच चा इशारा करत असताना दुसऱ्या बॉलवरती दाब आली आहे. यस पंच काहीतरी सांगत असताना की कशा प्रकारे चेंडू पीच झाला आणि लेग स्टंपला जात असताना पाहायला मिळालं. त्यामुळे पंचांनी नॉट आउट ठरवलंय. दोन चेंडू अतिशय चांगले फेकण्यात आलेत. टार्गेट सुद्धा या मॅच मध्ये 44 धावसंख्येचं आहे. पहिल्या मॅच मध्ये 58 बनवायच्या होत्या टीम वडगर संघाला, मात्र बनवता आल्या नाहीये. त्यामुळे आता देवांश 11 चिंचपाडा संघ आपल्या होम ग्राउंड वरती काय करेल. ऑन साइडला मिडॉनला फिल्डर आल्यात. एकेरी धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नकार दिला जातोय. एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. बिनबाद 2 अशी धावसंख्या पाहा मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे आपल्याला मोठे फटके ते घ्यावेच लागतील. स्क्वेअर लेगला शॉर्ट लेगला फिल्डर होतं. सुपर कॅच. फलंदाज बाद तनय होते त्या ठिकाणी. चांगला अगदी झेल टिपला. फलंदाज बाद. पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी. फटका चांगला होता मात्र फिल्डर त्या ठिकाणी अगदी सापळा रचून होते. चॉप वेगाने झेल आला ना, पुढे हात केले आणि हातामध्ये चेंडू विसावला. अनबिलीव्ह कॅच होता. असेच झेल तुम्हाला टिपावे लागतात कारण तुम्ही फिल्डिंग करत असता तेव्हा अवघडातल्या अवघड झेल टिपणं फार महत्वाचं असतं. सोप्यातलं सोपे झेल तर कोणीही टिपतं, मग अवघडातले झेल तुम्हाला टिपावेच लागतात. आणि तसंच काहीसं काम केलंय. फिल्डर उभा असताना तनयला पाहिलं. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय. चेंडू चाललाय. हो, गुड फिल्डिंग. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज पाहतोय आपण रोहित घरत यांना. 3च धावा आहेत अद्यापपर्यंत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठे फटके खेळूच देत नाहीये. एकच धाव. सेकंडचा विचार नाहीये कारण शॉर्ट ग्राउंड आहे त्यामुळे तुम्हाला 2 धावा क्वचितच मिळतील इथे. चला, अंश 11 कोपरा संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ बाहुबली नितीन 11 कोहली. बाहुबली नितीन 11 कोहली विरुद्ध अंश 11 कोपरा यांच्यामध्ये आता टॉचविन होते दोन्ही कर्णधारांमध्ये. आमच्या गावातील मान्यवर व्यक्ती केव्ही नाईक यांच्या सुभाष इथे आम्ही टॉचविन करून घेत आहोत. चला, पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा फक्त आल्या त्या 4. आता 18 मध्ये 40 करायच्यात. तास खेळला जातोय 2 संघामध्ये. अंश 11 कोपऱ्याच्या विरोधात कोहली संघ. टीम कोपरा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा हॅलो आता नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजे अंश 11 कोपरा संघाने टॉस जिंकलेला आहे. आम्हाला निर्णय मात्र आम्हाला कळवायचा आहे.
चला दुसरं षटक पहा मिळतोय. वाईड बॉल. चला ते वाईड बॉल फेकण्यात आला. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक तर नाही बघत. ते पाहतो ए ज्योती ड्रॉप करण्यात आला जेल. अत्यंत वेगाने त्याने चेंडू फेकत असताना पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर मात्र डॉट फेकला जातोय. अद्याप 39 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 17 मध्ये 39. एकूण टार्गेट जर पाहिलं तर 44 धावसंख्येचं पूर्ण करायचं आहे मॅच मध्ये. गोलंदाज रिदम चुकत असताना, कारण त्यांच्या पायांची हालचाल आहे ती मात्र व्यवस्थित नाही झाली तर निश्चित गोलंदाजाला शंका येते की आता एखादा नो बॉल पडेल की काय. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आमचे श्यामदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. त्यांनी सुद्धा मैदानामध्ये आम्ही 5:30 ला आलो तेव्हा ते काम करतच होते पट्ट्या आखण्याचं, मात्र आता फ्रेश होऊन आले. ओ थोडासा बाउन्स चेंडू केला, अत्यंत चांगला चेंडू होता. नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे. डॉट बॉल. फक्त आर्ट साठी रिव्ह्यू असेल. गोलंदाज नाहीये. चांगले अद्यापर्यंत षटकं हाताळली गेलेत वरच्या ओल्या टीमच्या बाजूने. जरी लक्ष कमी असल्या मैदानामध्ये 44 तरी सुद्धा हल्ली संघर्ष करतोय देवांश 11 चिंचपाडा संघ. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, अत्यंत तेज सर्रार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहा मिळते. ते दुसरं षटक फेकत असताना अद्यापर्यंत ना चौकार ना षटकार, फक्त सिंगल वरती काम चालवलं गेलंय. मात्र आता जमणार नाहीये. पुन्हा एकदा एज लागते. ओ झेल ड्रॉप. बॉलला अडवलंय त्या ठिकाणी. झेल जरी सुटला असला तरी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी केला. प्रीतम होते. गुड फिल्डिंग. जर चेंडू अडवता नसता तर 4 धावा मिळाल्या असत्या, 3 धावा वाचवल्या. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. शॉट थर्डमॅनला. स्ट्राईकला बॅटर पाहतोय रत्नदीप पाटील यांना पाहतोय. थोडीशी खराब सुरुवात आहे चिंचपाडा संघाची. फलंदाज बाद. यावेळेस क्लीन बोल्ड. दोन फलंदाज बाद झाल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये रवी पाटील आल्यात. आणि आज क्रम बदलला की काय असं वाटलं, कारण डगआउट मध्ये अर्जुन दिसत नाहीये. चांगली गोलंदाजी झाली या दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा. अत्यंत चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाही आहे.
विजय भोईर यांची पहिली विकेट पडल्यानंतर थोडासा प्रेशर आला आणि त्या प्रेशरमध्ये खेळ करत असताना सध्याच्या स्थितीला देवांश 11 पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता. अत्यंत चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं षटक हाताळलंय. दुसरं सुद्धा 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 6 धावा. आता गरज आहे ती तुम्हाला 12 चेंडू आणि करायच्या त्या 38. बारा चेंडू 38 धावा तुम्हाला करायचे. दादा टीम मीटिंग केली जाते की कोणत्या गोलंदाजाचा वापर सध्याच्या घडीला केला जातोय. त्यामुळे आता 12 चेंडू 38 समीकरण थोडस मागडं झालंय. जिथे 11च्या सरासरीने धावा करायच्या होत्या मात्र अत्यंत खराब सुरुवात झाली आणि त्यानंतर पाहिलं तर एकही पटका अद्यापर्यंत मोठा आला नाही आहे. तसं पाहिलं तर या मैदानावरती 12 चेंडू 38 धावा महाग नाही आहेत, कारण तुमचं घरचं मैदान आहे, मोठे बडके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे सामन्याला कधी कलाटणी देईल देवांश 11 चिंचपाडा संघ. प्रीतम घरात आल्या तिसरं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर काही अद्याप या ओव्हरमध्ये धावा रोखल्या तर निश्चित विजयाच्या दिशेने जो मार्गस्थ झालाय वरचे ओले संघ त्याचा विजयरथ पाहायला मिळेल. जर काही धावा आल्या या ओव्हरमध्ये तर कमबॅक करेल देवांश 11 चिंचपाडा संघ. 12 चेंडू 38. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डॉट. नाही आता डॉट चेंडू तुम्हाला परवडणार नाहीयेत, कारण सुरुवातीला ठीक होतं मात्र आता जसं सामना पुढे सरकलाय तसं मात्र तुमच्यासाठी तो थोडा सामना सुद्धा कठीण होतोय. 11 चेंडू 38 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. फटका चांगला आहे, गेलाय आणि जाऊन देईल आता या 6 धावा. पहिला षटकार पाहायला मिळतो आपल्याला. ब्रॅडली या दरम्यान आमचे प्रमुख पाहुणे जेम मात्रे कंपनीचे डायरेक्टर साहेब भायशेट यांच्या या ठिकाणी थोड्याच वेळात व्यासपीठावरती आगमन होईल. षटकार आलाय, एज लागतोय, चेंडू पाठीमागे चाललाय, ते एकेरी धाव मिळत असताना स्ट्राइकला फलंदाज आता रवी पाटील. 1 मिनिट सामना थांबवा जरा. आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या गाड्या ठिकाणी आलेल्या आहेत. या आतमध्ये घेऊन या गाडी. खालीवले संघाचे पुरस्कर्ते अर्जुन चिंचपाडा यांनी परेशान केला. आता ते 10,000 जमा करा तुम्ही आता अगोदर. स्कोर झाला एकूण आता 13-13. नऊ चेंडू 31 पाहुण्यांच्या या ठिकाणी आगमन होताना पाहतोय आपण. तर या दरम्यान पाहुण्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. JMM कंपनीचे डायरेक्टर भायशेट यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण करूया मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत असणारे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत.
यावेळेस फटका आहे ते सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पुन्हा एकदा षटकार. जर हा सामना राकेश भोईरने जिंकला तर खालीवली ग्रुपच्या वतीने 10,000 रुपये आहेत. खलीवली चला आता 2 षटकार. चला बॉल नवीन दिला जाईल. हा आत्ताचा दुसरा षटकार आलाय. चला चेंडू चेक करून घ्या. चला एकूण धावा पाहिल्या तर आता 19 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं मात्र दिशेपासून भरकटला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला मात्र त्यापेक्षा चेंडू बाहेर निघून जातोय. त्यामुळे पंच वाढची गुण करत असताना 1 धाबा अमांतर में 20 धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. आता बनवायच्या त्या 8 चेंडू आणि 24. 8 चेंडू 24 ची गरज आता. ओ पुन्हा एकदा वाईट. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईट फेकण्यात आलाय. अद्याप 23 धावसंख्येची गरज आहे. मग जसे सर मोठे बडके आले तर सामना विजयाच्या दिशेने पाहायला मिळेल. मग त्यासाठी तुम्हाला कठोर प्रयत्न करावे लागतील. अद्याप या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आलाय तो षटकार. मॅच इज ऑन. च्या पाठमधून षटकार आल्यात. आता टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलाय टीम वरचे ओलेला. कारण बनवायच्या 7 चेंडू 17 समीकरण आता मैदानामध्ये आहे. त्यामुळे शेवटचा बॉल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असेल. एका ओव्हरमध्ये 3 षटकार आल्या त्यामुळे सामन्याला थोडीशी यू टर्न मिळालाय. टीम देवांश 11 चिंचपाड्याच्या बाजूने पहा मिळतात आपल्याला. तर या दरम्यान पाहतोय आपण या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री वासुशेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. ओ आता चांगला चेंडू. अगदी चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवरचा वापर नाहीये त्यामुळे चेंडू गेला डॉट. अद्याप सामना ऑन आहे कारण 6 मध्ये बनवायच्या तुम्हाला 17 धावा. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. लगेचच सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये 17.
चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये, पाण्याची गरज आहे तर जास्त वेळ सामना थांबून राहतोय, त्यामुळे तुम्ही आता पाणी घेऊन जा. चला आता लगेच फिल्डिंग लावा प्लीज, कारण 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. अद्याप त्यांना पारितोषिक आहे. खलिवली ग्रुपच्या वतीने जर सामना जिंकला तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला 6 मध्ये 17 बनवायच्यात. गोलंदाज स्वप्नील आल्यात, आता त्यानं 17 धावा रोखायच्यात. मी अगोदर सांगितलं की चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब आहे. जर काही षटकामध्ये धावा आल्या तर मॅच ऑन होईल देवांश 11 चिंचपाड्याच्या बाजूने, आणि जर काही चांगलं षटक आलं तर पुन्हा एकदा वरचे ओले संघ आपली दादागिरी प्रस्थापित करेल. मात्र एका ओव्हरमध्ये 3 षटकार आल्यात, त्यामुळे अद्याप 3 षटकारांची गरज आहे ती चिंचपाडा संघाला. 6 चेंडू 3 बिगिट मारायचे आहेत, आणि स्ट्राईकला आता फलंदाज राकेश भोईर, त्याच्यामध्ये क्षमता आहे. मात्र गोलंदाज सुद्धा आता शेवटचा अंतिम षटक फेकायचा आहे. 6 चेंडू 17. चला गेम ऑन करा. सहा चेंडू 17. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी, थोडासा प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला. 6 मध्ये 17 होते, आता 16 करायच्यात. अद्याप सामना ऑन आहे. ओ फटका चांगला, स्टँडर्ड डिलिव्हर, अगदी चेंडू जातोय फ्लॅट, षटकार आलाय. गुड शॉट. त्यानंतर आलेला षटकार राकेश भोईरच्या बाट मधून. आता 5 चेंडू 10. पुन्हा एकदा फटका हवेत खेळल्यात, आणि फलंदाज बाद. काऊ कॉर्नरच्या दिशेला टिपलाय तो झेल, संपलाय तो राकेश भोईरचा खेळ. चला पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. सामना अगदी खुळाच केला होता, मात्र विकेट आली, त्यामुळे सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाले. मीटिंग केली जाते. चला जास्त वेळ नको प्लीज, पंच सुद्धा सांगतात लक्ष द्या. आपण अद्याप 4 बॉल 10 करायच्यात. नवीन बॅटर अजय गोंडली, 6व्या क्रमांकाचा बॅटर पहा मिळतो. आता अद्याप 4 चेंडू 10 बनवायच्यात मॅच मध्ये. सामना अगदी रोमांच स्थितीमध्ये पहा मिळतोय दोन संघामध्ये. लेग स्टंप यावेळेस पाहतो हलकसा अपील केलाय, मात्र इथे एकेरी धाव मिळत असताना आता 9 करायचे.
3 चेंडू 9. पाच सामना कुठे होता, कुठे आला. 5 चेंडू 10ची गरज होती, मात्र त्यानंतर फलंदाज बाद, त्यानंतर आलेली 1 धाव. आता सामना थोडासा जड जाईल की काय, अद्याप 3 चेंडू 9ची गरज आहे. एका चौकार षटकार या मॅच मध्ये वापसी करेल. सुरुवातीला गोलंदाजाने थोडीशी खराब गोलंदाजी केली, मात्र त्यानंतर चांगले 2 चेंडू. पुन्हा एकदा डॉट नाहीये. आत्ता लागोपाठ चेंडू आल्यात चांगले टीम वर्चेवले संघाच्या बाजूने. त्यामुळे आता 2 चेंडू 9. अद्याप सामना संपला नाहीये. हा चेंडू सामन्याचा भवितव्य निर्माण करेल. या साड अंपायरची मागणी केली जातोय. इथूनच थांबा 1 मिनिट. चला अंपायर्स आलेले आहेत. गोलंदाजावरती संशय घेतलाय. अगदी कोलवा टप्प्याचा बॉल. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. सेकंड डाव पूर्ण करेल काय ते. धावबाची संधी आहे. फलंदाज बाद आणि आता 1 बॉल 8.